महायुतीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू असतानाच आता 2 डिसेंबर नंतर मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। महायुतीत नाराज असल्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेकडून स्पष्ट सांगितलं जातंय। याच रवींद्र चव्हाणांनी युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय। 2 डिसेंबरपर्यंत आम्हाला युती टिकवायची असल्याचं खुद्द भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलंय। निलेश राणेंनी केलेल्या आरोपांसंदर्भात विचारलं असता रवींद्र चव्हाणांनी हे वक्तव्य केलंय। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। नाही खरं का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। नाही खरं का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। दरम्यान श्रीकांत शिंदेंनी यावरती प्रतिक्रिया दिली आहे। रवींद्र चव्हाण यांनाच विचारा की त्यांना पुढे युती टिकवायची आहे का, असा सवाल श्रीकांत शिंदेंनी विचारलेला आहे। 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले। 2 डिसेंबर पर्यंत मला माहिती ना ते काय बोलले, मला माहिती ना। हा मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? मला माहिती ना ते काय बोलले, मला माहिती ना। हा मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती भाजपनं मुंबई काँग्रेस